Hello friends, good morning and welcome to the Success Point Academy. Myself Pankaj Renar. Last lecture we discussed and solved problem based on the composite function. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये मिक्स फंक्शन असतात म्हणजे एक फंक्शन कंप्लीट नाही होत तर सेकंड फंक्शन येऊन जातं मग त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा ते तुम्हाला प्रॉब्लेम लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केले होते आणि त्यामध्ये हा होमवर्क होता ओके तर थोडंसं काही जणांना डिफिकल्ट गेला असेल तर त्याच्यामुळे हा मी होमवर्क पुन्हा क्लिअर करून देत आहे ओके त्यानंतर मग आपण कन्सेप्ट शिकणार आहे डिव्हिजन रूल ओके आपण ॲडिशन पाहिलं सबट्रॅक्शन पाहिलं मल्टिप्लिकेशन मीन्स प्रॉडक्ट रूल पाहिलं आणि त्यानंतर मग पाहू डिव्हिजन रूल आणि त्यानंतर मग आपण पाहणार चेन रूल ओके सो असे कन्सेप्ट आपण वन शिकणार आहे सो इट्स टाइम टू स्टडी आता हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी दिला होता तर तुम्हाला काय करायचं होतं फाइंड द डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मग y इक्वल काय दिलं तुम्हाला e टू द पॉवर tan ऑफ log x म्हणजे e टू द पॉवर x चे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला पण इथे e टू द पॉवर x ने इथं काय आलेलं आहे tan x मग त्यावेळेस काय फंक्शनचं फंक्शन आहे एक फंक्शन संपलं नाही तर सेकंड फंक्शन तुम्हाला लगेच आलं मग अशा वेळेस कंपोजिट फंक्शन कसं यूज करायचं त्याचा रूल कसा यूज करायचा ते आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण काही प्रॉब्लेम डिस्कस केले होते ओके सो पहा सोल्युशन मध्ये आता याचं काय करायचं y x आहे म्हणजे याचं विथ रिस्पेक्ट टू x काढायचं आहे y इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x सो इथे काय करू आपण लिहू शकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x यालाच आपण dy by dx लिहू शकतो का कारण की आपण डिफरन्शिएशन करत आहे विथ रिस्पेक्ट टू x मग याला dy by dx लिहू शकतो किंवा सिंपली y डॅश सुद्धा लिहू शकतो याचंच मीनिंग काय होते dy by dx y डॅश पण लिहू शकतो काही याच्यामध्ये असं पण लिहिलेलं आहे सो या तिघांचं मीनिंग एकच आहे दॅट फंक्शन इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ओके मग आयदर तुम्ही dy by dx लिहा किंवा y डॅश लिहा किंवा असं सपोजिशन करा ओके असं राईट करा असंही चालेल ओके सो मग आपण काय लिहिणार इथे डिफरन्शिएट करत आहे ddx ऑफ with respect to x so काय होतं प्रॉब्लेम e to the power tan of log x ओके मग आपल्याला माहित आहे dy by dx is equal to आपल्याला ती अडथळा किंवा प्रॉब्लेम कुठे जात आहे आपण जर एका फॉर्म्युला सोबत कंपेअर केलं तर आपल्याला e to the power x चा फॉर्म्युला माहित आहे सो e to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे फ्रेंड्स यस e to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे e to the power x मग आता इथे x नसून इथे काहीतरी फंक्शन आलेलं आहे मग त्याच्या जागी आपण सपोज करणार x मग आपण याला कन्सिडर कसं लिहिणार त्याला कंपेअर करणार e to the power x सोबत आणि e to the power x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे e to the power x मग याला काय लिहिणार e to the power x च इट इज e to the power tan of log x ओके मग आता प्रॉब्लेम कशामुळे आला आपल्याला या फंक्शन मुळे प्रॉब्लेम आला मग त्याचंच काय करत असतो आपण नेक्स्ट स्टेप मध्ये त्याचंच प्रॉडक्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो मग काय ना ddx of tan of log x ओके कारण की याला आपण सपोज केलं होतं e to the power x म्हणजे हा टोटल जी टर्म आहे tan of log x याला x सपोज केलं मग लिहिलेला e to the power x चे डेरिव्हेटिव्ह e to the power x आणि ज्याला x सपोज केला त्याला इथे राईट केलं ओके मग आता इथे काय येणार पहा dy by dx is equal to e to the power tan of log x जशा तसंच लिहिलं आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा अगेन तुम्हाला इथे लक्षात येते की इथे पण काय दिसतंय की tan कंप्लीट नाही आहे tan x नाही आहे ओके म्हणजे एक फंक्शन संपलं नाही तर लगेच दुसरं फंक्शन आलं इथे पण कंपोजिट होत आहे मग आपण याला सपोज काय पुढच्या याच्यामध्ये सपोज करावं लागेल आपल्याला या log x ला सपोज करावं लागेल फर्स्ट याच्यामध्ये आपण या टोटल टर्मला सपोज केलं आता या याच्यामध्ये जर याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो म्हटलं अगेन तुम्हाला इथे प्रॉब्लेम क्रिएट झाला की इथे डेरिव्हेटिव्ह सॉरी फंक्शन कंप्लीट नाही आहे एक फंक्शन कंप्लीट नाही खतम नाही होतो सेकंड फंक्शन आ गया म्हणजे इथे कंप्लीट फंक्शन नाही आहे तुमचं अगेन इथे मग कंपोजिट रूल लागतो मग तिथे काय करू पहा अगेन याचा पहिले डेरिव्हेटिव्ह करू tan याला सपोज केला आपण x tan x चे डेरिव्हेटिव्ह काय येते इथे sec square x x म्हणजे काय लिहिणार आपण log x आणि ज्याला आपण x सपोज केला त्याचाच आपण डेरिव्हेटिव्ह लिहित असतो ddx of log
x. लक्षात आलं? मग इथे काय होणार dy by dx is equal to हे as it is राहणार e to the power tan x नाही येणार tan log x. इथे काय येणार sec square x. x म्हणजे काय इथे log x आणि इथे पहा log x चे डेरिव्हेटिव्ह काय ते 1 by x. सो फायनल आन्सर काय येणार dy by dx e to the power tan of log x into sec square of log x upon काय येणार x 1 upon x म्हणजे हा अपॉन मध्ये जाणार. लक्षात आलं? आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे की इथे तुम्हाला म्हणजे मल्टिपल फंक्शन होते. ओके e टू पॉवर x मध्ये कंप्लीट झालं, त्यानंतर tan चा फॉर्म्युला माहित आहे, त्यानंतर log x चा फॉर्म्युला माहित आहे. म्हणजे इथे एक फंक्शन कंप्लीट नाही होत तर सेकंड फंक्शन होऊन जातं. मग अशा वेळेस कंपोजिट रूल लावायचा. आणि या रूलची खासियत काय आहे की जेव्हाही आपण याला सपोज करतात तेव्हा टोटल टर्मला x सपोज केलं सो e टू पॉवर x चे डेरिव्हेटिव्ह e टू पॉवर x म्हणजे याला सपोज केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट याच्यामध्ये काढतो. म्हणून इथे लिहिलं सपोज कशावर दिलं होतं आपण tan ऑफ log x याला सपोज केलं होतं. ओके ॲज इट इज मग tan x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे sec स्क्वेअर x. पण आता अगेन इथे जर डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं तर इथे x पाहिजे होता पण x आहे का नाही. मग याला सपोज केलं आपण काय येणार इथे याला सपोज करून tan चे डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x ज्याला सपोज केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह अगेन काढलं. सपोज कशाला केलं आपण log x ला सो ddx ऑफ log x मग याचे डेरिव्हेटिव्ह आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काढलं. ओके सो अशा पद्धतीने हा कंपोजिट रूल अप्लाय होतो. ओके त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट पाहू आपण व्हिच इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज डिव्हिजन रूल. ओके आता डिव्हिजन मध्ये म्हणजे दोन फंक्शनचं काय असायला पाहिजे डिव्हिजन. सपोज दॅट u and v आर टू डिफरंट फंक्शन. ओके आणि तिथे मग डिव्हिजन रूल कसा अप्लाय करायचा ते पहा. सिंपल जसं प्रॉडक्ट रूल शिकलो आपण त्याच पद्धतीचं थोडंसं तुमचं डिव्हिजन रूल सुद्धा आहे. फक्त पहा मग आता डिव्हिजन म्हटलं तर जी u आहे हे झालं तुमचं न्यूमरेटर आणि v आहे हे झालं तुमचं डिनॉमिनेटर. अंश आणि छेद ज्याला म्हणतो आपण. सो न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर. मग याच्यामध्ये जेव्हा डिव्हिजन रूल सॉल्व करसाल तुम्ही ddx ऑफ u अपॉन v देन काय करायचं आहे पहा v into dx of u minus u into dx of v upon numerator square. ओके हा बोल ब्रॅकेटचा स्क्वेअर. असं लक्षात येत नसेल तर तुम्हाला सोप्या याच्यामध्ये लिहून देतो अजून और हे फक्त समजण्यासाठी ddx ऑफ तर यामध्ये काय असते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. सो हियर आम्ही टी सपोज करू आपण त्याला हा सपोज न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर. न्यूमरेटर म्हणजे वरची संख्या आणि डिनॉमिनेटर म्हणजे अपॉन मधली. ओके सो मग अशा वेळेस तुमचं डिव्हिजन रूल कसं होणार. सो पहा d into ddx ऑफ काय ना n इथे काय लिहिलं सॉरी इथे काय येणार तुमचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. सो इथे येणार तुमचं डिनॉमिनेटर. ओके and ddx of numerator minus numerator into ddx of denominator upon denominator square. ओके सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचा होता किंवा हे तो जो रूल आहे हा लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच बेसिसवर आपण काय करणार आहे तुमचे डिव्हिजनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे जेणेकरून तुम्हाला हा जो डिव्हिजन रूल आहे हा कसा अप्लाय करायचा त्यावरचे बेस्ट प्रॉब्लेम आपण घेणार आहे. सो यू कॅन इझिली अंडरस्टँड द डिव्हिजन रूल. ओके या बेसिसवर काही डिव्हिजन रूलचे आपण क्वेश्चन घेणार जेणेकरून तुम्हाला हा डिव्हिजन रूल आहे हा कसा अप्लाय करायचा प्रॅक्टिकली ते तुम्हाला लक्षात येईल. आता हे एका एक्झाम्पल्स आहे. सो वन बाय वन सॉल्व्ह करू आपण. एक्झाम्पल फर्स्ट घेऊ आपण इथे. एक्झाम्पल फर्स्ट चं सोल्युशन फाइंड आउट करणार. ओके सो एक्झाम्पल फर्स्ट आहे तुमचं e टू पॉवर x अपॉन sin x. ओके आता इथे पण तुम्हाला काय दिसते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये दोन फंक्शन दिसतात. जेव्हा तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन दिसतात दोन तर तेव्हा तुम्ही डिव्हिजन रूल अप्लाय करायचा. ओके मग आता डिव्हिजन रूल काय सांगतो जसं तुम्हाला हे सिंपल जाण्यासाठी हे लक्षात ठेवायचं.
ओके, आणि L म्हणजे न्यूमरेटर, D म्हणजे डिनॉमिनेटर. सो वरची संख्या आणि खालची संख्या. मग आता यामध्ये हा तुमचा सपोज आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे तर थोडंसं आपण सिंपल वेने जाऊ. हा झाला तुमचा न्यूमरेटर आणि हा झाला तुमचा डिनॉमिनेटर. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे पहा x दिसतोय, सो मग आपण काय करणार, डिफरन्शिएट. आता इथे y दिलेली आहे तर सरळ आपण काय करणार, ddx of e to the power x upon sin x. Okay, so ddx of e to the power x upon sin x. Okay, आता पहा त्याला सॉल्व करायचं आपल्याला. मग आता अगेन इथे काय करताय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, आपण आपला कोणता रूल करणार, तुमचा डिव्हिजन रूल. सो डिव्हिजन रूल काय सांगते, डिनॉमिनेटर. सो पहा इथे आपण एक लाइन ड्रॉ करून घेऊ अपॉन मध्ये. ओके, सो डिनॉमिनेटर काय तुमचा, यस दॅट इज sin x into ddx ऑफ काय ना न्यूमरेटर दॅट इज e to the power x minus numerator that is e to the power x into ddx of तुमचं काय डिनॉमिनेटर म्हणजे काय sin x अपॉन, इथे इक्वल टू चं साइन द्या, अपॉन, कारण की आपण सॉल्व करताय, अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर दॅट इज sin x होल स्क्वेअर. सो काय ना तुम्ही सिस्टमॅटिक व्यवस्थित लिहायचं आहे. ओके, सो इथे येणार तुमचं sin x. ओके, e to the power ddx म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. सो e to the power x चे डेरिव्हेटिव्ह काय येणार, e to the power x मायनस हा e to the power x as it is sin x चे डेरिव्हेटिव्ह काय ते असते फ्रेंड्स, दॅट इज cos x आणि हा sin x होल स्क्वेअर. सो अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. सो वाटल्यास ते तुम्ही e to the power x कॉमन काढू शकता, पण इथपर्यंत जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा डिव्हिजन रूल अप्लाय करायचा होता. एक अंडरस्टँड करण्यासाठी एक अजून सिंपल क्वेश्चन घेऊन घेऊ. ओके, हा घेतला, हा चौथा घेऊन घेऊ क्वेश्चन नंबर 4. सोल्युशन काय होतं, इथे समजा इथे असं दिलं असतं y इज इक्वल टू, ओके, सो सपोज इथेच करू आपण, y इज इक्वल टू समजा दिले आहे तुम्हाला x स्क्वेअर अपॉन sin x. y इज अ फंक्शन ऑफ x, y हा x चा फंक्शन आहे. तर मग याला काय करावं लागेल, डिफरन्शिएट. इथे व्हेरिएबल का x, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथे राईट करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपण कारण की इथे व्हेरिएबल काय x, तो डिफरन्शिएट कशाला करणार, विथ रिस्पेक्ट टू x. पण तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच की जेव्हाही आपण याला एक तर आयदर dy by dx लिहू शकतो किंवा सिंपली y डॅश लिहू शकतो किंवा y बेस्ट वर लिहू शकतो. तर सिंपली आपण काय लिहिणार, इथे y डॅश लिहू आपण. जेव्हाही y डॅश दिसेल म्हणजे याचं काय झालं, याचं मीनिंग काय झालं की त्याला डिफरन्शिएट करत आहे आपण. ओके, सो काय ना y डॅश इज इक्वल टू ddx ऑफ हा काय तुमचा x स्क्वेअर अपॉन sin x. अगेन तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी डिव्हिजन रूल साठी हा तुमचा काय झाला, तुमचा न्यूमरेटर आणि हा काय झाला तुमचा डिनॉमिनेटर. सो डिव्हिजन रूल काय सांगतो, इथे लिहू आपण y डॅश इज इक्वल टू काय असते तुमचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर. ओके, हा रूल लक्षात ठेवायचा तुम्ही. डिनॉमिनेटर काय तुमचं sin x, सो sin x into ddx of numerator that is x square minus numerator that is x square into ddx of denominator that is sin x आणि denominator whole square that is sin x whole square. So काय आहे इथे, therefore y dash is equal to sin x into dx of x square चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे. जसं x to the power n ला आपण सपोज केलं तर तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह इझिली करता यायला पाहिजे. हा पॉवर काय येणार समोर, दॅट इज काय येणार 2x to the power 2 minus 1 that is 1 येणार इथे. ओके, हा मायनस हा x स्क्वेअर ॲज इट इज, त्यानंतर sin x चे डेरिव्हेटिव्ह काय असते फ्रेंड्स, दॅट इज cos x अपॉन हे इक्वल टू बरोबर इथे यायला पाहिजे.
ओके, तुम्ही त्याची काळजी घ्या. त्यानंतर साइन x होल स्क्वेअर. सो अशा पद्धतीनं हा क्वेश्चन करायचे होते डिव्हिजन रूलचे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. याच्या नंतरचा आपण एक प्रॉब्लेम वाचून घेऊ क्वेश्चन, आणि त्याच बेसिसवर मग डिव्हिजन रूल तुम्हाला प्रॅक्टिस साठी मी होमवर्क देणार आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म्युला यायला झाला पाहिजे आणि तुमचे जे कन्सेप्ट आहे तेही क्लिअर झाले पाहिजे. सो हे दोन फॉर्म्युले तुम्ही नोट म्हणून लिहायचे आहे. ओके, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. ओके, सो हे नोट करून घ्या आणि त्याच बेसिसवर आपण नेक्स्ट कन्सेप्ट किंवा नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे ते आपण अंडरस्टँड. वी टेक द अनदर प्रॉब्लेम, दॅट इज क्वेश्चन नंबर 2. सोल्युशन काय दिलं तुम्हाला इथे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे डी dx ऑफ ब्रॅकेट x प्लस sin x अपॉन x प्लस cos x. ओके, अगेन तुम्हाला u अपॉन v दिलेला आहे, म्हणजे इथे डिव्हिजन रूल अप्लाय करायचा. डिव्हिजन रूल कसा येणार, मग हा झाला तुमचा u आणि हा झाला तुमचा v, किंवा सिंपली जाण्यासाठी आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर लक्षात ठेवू. ओके, हे लक्षात ठेवलं फॉर्म्युला तरी चालेल. v into derivative of u minus u into derivative of v upon v square, किंवा हा फॉर्म्युला denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator of denominator whole square. ओके, सो तुम्ही कोणताही जे तुम्हाला इझिएस्ट वाटतो तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मग इथे काय येणार पहा, पहिले काय येणार डिनॉमिनेटर. सो आपण इथे पहा सोल्युशन मध्ये सॉल्व करू आणि एक अशी लाईन ड्रॉ करून घ्या. ओके, सो पहिले काय डिनॉमिनेटर काय आपला x plus cos x into d dx of numerator, that is x plus sin x minus x plus sin x into d dx of x plus cos x. काय म्हटलं आपण डिनॉमिनेटर into derivative of numerator minus numerator into derivative of denominator upon denominator whole square, that is x plus cos x whole square. सो काय आहे नेक्स्ट स्टेप मध्ये. ओके, हा ऍज इट इज राहणार x plus cos x as it is, नंतर d dx of this bracket अगेन इथे u plus v आहे, मग याचा पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सो x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1. ओके, हे पार्ट लर्न करायला सांगितलं तुम्हाला. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, हा मायनस हे ऍज इट इज ब्रॅकेट x प्लस sin x. अगेन आता इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे, d dx आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. x चा डेरिव्हेटिव्ह अगेन काय येणार 1 प्लस cos चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस sin x. ओके, मग इथे काय येणार हा ऍज इट इज x प्लस cos x होल स्क्वेअर. सो काय येणार इथे नेक्स्ट स्टेप मध्ये पहा. नेक्स्ट स्टेप मध्ये ऍज इट राहणार आहे x प्लस cos x, इथे काय येणार 1 प्लस cos x मायनस x प्लस sin x, आणि इथे काय येणार प्लस मायनस काय येणार मायनस, सो 1 मायनस sin x, आणि इथे काय येणार x प्लस cos x होल स्क्वेअर. सो अशा पद्धतीने हे क्वेश्चन करायचे होते. खूप सिंपल क्वेश्चन आहे, जसे आपण प्रोडक्ट रूलचे यूज केले त्याच पद्धतीचे आपण डिव्हिजन रूलचे सॉल्व करायचे. ओके, आता यामध्ये हे क्वेश्चन झालेले आहे, मग त्यामध्ये तुम्हाला होमवर्क कोणते घ्यायचा आहे, क्वेश्चन नंबर 3 हा होमवर्क घ्यायचा, क्वेश्चन नंबर 5 हा होमवर्क घ्यायचा आहे, क्वेश्चन नंबर 6 हे होमवर्क घ्यायचे. ओके, सो हे क्वेश्चन ॲज अ होमवर्क करून घ्या. डिव्हिजन बेसिस वर आहे, डिव्हिजन रूल वर व्यवस्थित सॉल्व करा. पहिले हे समजून घ्या, व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर मग हे होमवर्क ट्राय करायचा आहे आणि सॉल्व केल्यानंतर त्याचा स्नॅप मला WhatsApp वर पाठवायचा आहे. सो टिल देन थँक यू सो मच अँड टेक केअर.